जय श्रीराम. मी 3 दिवसापूर्वी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात एक व्हिडिओ टाकलेला होता. एक्सप्रेस फीडरचं काम मी शुक्रवारी पूर्ण करून एक्सप्रेस फीडर शुक्रवारी चालू करील असे रामटेककरांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्वाही दिली होती. आणि आपल्याला सांगत असताना मला मनापासून आनंद होत आहे की रामटेक शहराची पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ती आजपासून आपण एक्सप्रेस फीडरवर सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की आता या काही दिवसामध्ये रामटेक शहरामध्ये पाण्यापुरवठ्याची थोडीशी योजना ही विस्कळीत झाली होती. पाहिजे त्या प्रमाणात लोकांना पाणी भेटत नव्हतं. लोकांचे फोन सुद्धा येत होते. वास्तविकता होती त्या गोष्टीपासून मी कधीच ह्या करणार नाही. पण त्या गोष्टीचं खरं कारण हे होतं की MSEB मुळे आमच्या पाणी पुरवठा योजनेला खूप त्रास झाला. या मधल्या काळामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की आल्या या कामाला खूप गती दिली. प्रामाणिकपणानं काम करून जर मेहनत प्रामाणिकपणानं केली, परिश्रम केले तर निश्चितपणानं तुम्हाला यश भेटते. त्याचीच प्रचिती आजच्या या एक्सप्रेस फीडरच्या काम पूर्णत्वाच्या माध्यमातून आली. या कामाचा मागे मी सातत्यानं आल्यापासून लागलो होतो आणि आज सगळ्या गोष्टी पूर्ण करून रामटेक शहरातला पाणी पुरवठा योजना ही 24 तास सुरू राहील. आता आपल्याला शटडाऊन, लोड शेडिंग, मेंटेनन्स हे सगळ्या कामापासून आपल्याला आता कुठलं देणं घेणं राहणार नाही. 24ही तास आपली पाणी पुरवठ्याची योजना ही सुरू राहील. त्याचबरोबर मी आणखी एक दुसरं उपाययोजना ही सुद्धा करत आहोत की आपल्याकडे जर एखादा पंप जळला तर आपल्याकडे एक्स्ट्रा पंप राहत नाही. त्या सुद्धा दृष्टिकोनातून एक प्रस्ताव मी MGकडे पाठवलेला आहे. लवकरच आपण त्याचे जर TS झालं तर लवकर आपल्या पाणी पुरवठा योजनेसाठी अतिरिक्त स्वरूपाचे पंप सुद्धा घेऊन ठेवू. त्याचबरोबर आणखी एक काम आपल्याला रामटेक शहराच्या दृष्टिकोनातून करायचं आहे. भविष्यात माझा जो मानस आहे की रामटेक शहरातल्या लोकांना मुबलक असं पाणी देता येईल की 24/7 सारखी योजना आपल्याला कार्यान्वित करता येईल का, या दृष्टिकोनातून सुद्धा मी प्रयत्नशील आहे. रामटेक शहरातली एक 4.5 कोटीच्या वरची वाढीव पाणी पुरवठा योजना ही प्रलंबित आहे. मी त्याला गती देण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. कलेक्टर साहेबांना, मंत्री महोदयांना, पालकमंत्री साहेबांना सगळ्यांना भेटून त्या संदर्भात निधी वितरित करण्यात यावा यासाठी खूप प्रयत्न सुद्धा केलेले आहे. त्याचं TS झालेलं आहे. फक्त प्रशासकीय मान्यता तेवढी एक राहिलेली आहे. ती जर पूर्ण होऊन गेली तर रामटेक शहरातली पाणी पुरवठा योजना ही सुरळीतपणे चांगल्याने सुरू राहील हा विश्वास मला आहे. या मधल्या काळामध्ये ज्या लोकांना पाणी पुरवठ्याच्या संदर्भात त्रास झाला, पाणी वेळेवर पोहोचू शकलो नाही, मी मनापासून त्या सगळ्यांना माफी मागतो, दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. भविष्यात मात्र अशा प्रकारची अडचण आपणा सगळ्यांना होणार नाही हा विश्वास सुद्धा या माध्यमातून आपल्या सगळ्यांना देतो. आणि MSEBचे सुद्धा ही योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो सहकार्य मला केले त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय श्री.